जय श्रीराम. तर आजपासून आपण करन्सी पेअर ॲनलाईज करून बघणार की त्याचे डायरेक्शन काय होऊ शकते. तर आज आपण पहिला आपण करन्सी पेअर बघूया. युरो USD. युरो USD मध्ये 6 मंथचा आपण चार्ट लावला आहे. त्याच्यामध्ये तर स्ट्रक्चर फुल्ली बुलिश आहे. हा एक पहिला लो झाला. त्यानंतर हा हाय आहे. आणि त्यानंतर मार्केट ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेट करते. पण ह्याचा हा लो अजून त्यानं ब्रेक नाही केला. इथं लोवर लो बनवलंय खरं, पण हा लो ब्रेक नाही केला. त्याच्यामुळे आपण मार्केट एक बुलिश मूव्ह येण्याचे चान्सेस आहेत असं आपण कन्सिडर करू शकतोय. आता आपण 3 मंथ मध्ये बघूया काय आहे. तर 3 मंथ मध्ये आपल्याला काय दिसतंय, तर ह्या मार्केट कुठून मुवमेंट आलेली आहे, तर ती बघा आपली अनवॉन्टेड कॅन्डल पासून एक अपसाइड मूव्ह आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर अशी ट्रेंड लाईन लावली, तर ही ट्रेंड लाईन अशी थोडीशी थोडी या टाइप मध्ये असू शकते का. आता मार्केट करंटली जर बघितलं ह्या पोझिशनला, तर आता मार्केट लोवर लो बनवत खाली येत आहे. लोवर लो, लोवर लो, लोवर लो, लोवर लो. इथं हाय बनला ह्याच्यापेक्षा ह्याच्या ह्या लो पेक्षा इथं हाय बनला. पण हा ब्रेक झाला नाही, त्याच्यामुळे हा हायर हाय कन्सिडर करू शकत नाही. त्यामुळे इथं लो आणि आता मार्केट एक हाय बनवायचं स्ट्रक्चर फॉर्म करते. म्हणजे मार्केट आता कन्सोलिडेशन एरियामध्ये आहे. आपण मंथली टाइम फ्रेमवर बघूया काय आपण अनालाइज करू शकतो. तर मार्केटला आपण जर वरून फ्यू लावली तर आता मार्केट बरोबर 50 म्हणजे फिबोनाचीच्या झोन मध्ये आहे. पूर्णपणे ह्या झोन मध्ये आहे मार्केट आता 0.50 आणि 60%. म्हणजे इथे एक चान्सेस आहेत की मार्केट इथून एक थोडस एक खाली साठी येऊ शकते. आणि तुम्ही जर बघितलं तर इथं अनवॉन्टेडचा पण सपोर्ट आहे याला मार्केटला. म्हणजे इथं त्याच्यानंतर मार्केट ट्रेंड बिअरिश आहे. रिट्रेसमेंट आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये बघतोय. मंथली 6 मंथ नुसार ते बुलिशच आहे. पण शॉर्ट टर्म मध्ये ते काय होईल ते आपण बघतोय. मंथली आपण बघत नाही. आता आपण वीकलीचं चार्ट बघूया. वीकली मध्ये मार्केट ह्या एका रेंज मध्ये खूप दिवसापासून आहे. म्हणजे जानेवारी पासून ह्याच रेंज मध्ये आहे. आता आपण जर बघायला गेलं तर मार्केटनं एकदा ब्रेकआउट दिलाय, त्यानंतर फॉल झालं. नंतर मार्केट त्याच लेवलला टच करून थोडं फॉल झालं. नंतर मार्केट कन्सोलिडेशन करते. आणि आता आजची कॅन्डल जर बघितली तर थोडस त्याच्या खालून रिजेक्शन घेऊन, म्हणजे ह्या रेजिस्टन्स पासून थोडं खालून रिजेक्शन घेतलंय. जर मार्केट इथून थोडं वर जाईल आणि ह्या टाइप मध्ये किंवा ह्या टाइप मध्ये जसं इथं रिजेक्शन भेटते तसं काय जर बनवलं, तर इथनं आपण इथपर्यंत एक सेल प्लॅन करू शकतोय, जो की आपला कमीत कमी 500 बिप्सचा राहील. आणि आपला एसएल हा ह्या हायच्या वर म्हणजे 200 बिप्स म्हणजे 1:2 आपण इतर रेशो ठेवू शकतोय. 1:2. पण त्यासाठी कंडिशन काय आहे की मार्केटने इथपर्यंत म्हणजे ह्या इथे यायला पाहिजे आणि एक कॅन्डल बनवायला पाहिजे डोजी टाइप. म्हणजे जसं की मार्केट इथं आलं, थोडं वर गेलं आणि नंतर खाली येऊन कॅन्डल क्लोज झाली. म्हणजे ही कॅन्डल थोडी इथून वर गेली आणि वर रेजिस्टन्स फेस केला आणि खाली येऊन क्लोज झाली. अशी कॅन्डल. तर आपण इथे एक शॉर्ट करू शकतो. शॉर्ट
पोझिशन करू शकते. हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये. आता डेलीत जर आपण बघितलं तर डेली मध्ये मार्केट एक ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत आहे. ट्रेंड लाईनचा हा ब्रेकआउट देऊन त्याच्या खाली म्हणजे तिथंच त्याच लेवल पर्यंत मार्केट खेळत आहे. पण विकली मध्येच ह्याचा चार्ट जरा चांगला दिसतोय. विकली मध्ये जर बघितलं तर विकली मध्ये ह्या ट्रेंड लाईनलाच बरोबर मार्केट रिस्पेक्ट करून कॅन्डल क्लोजिंग खाली देत आहे. आजची जर कॅन्डल क्लोजिंग खाली झाली म्हणजे ह्या वीकची, आता हा वीक क्लोज होईल, जर कॅन्डल क्लोजिंग खाली झाली तर इथं पण आपण शॉर्ट करून ह्याच्यावर स्टॉप लॉस ठेवून इथपर्यंत असं टार्गेट आपण ठेवू शकतो. ही झाली अजून एक एंट्री आपली. डेली मध्ये जर आपण बघितलं तर मार्केटनं मुवमेंट दिली आहे. रिट्रेसमेंट, पल्स मुवमेंट आहे, ही एक रिट्रेसमेंट टाइप आहे. हे असंही होऊ शकते. ईएमए पण आहे, विकलीचा ईएमए आहे. तर ओव्हरऑल मार्केट युरो यूएसडीचं एका रेंज मध्ये आहे. तोपर्यंत आपण वरून सेल आणि खालून बाय अशा आपण पोझिशन ऍड करू शकतो. त्याच्यातच आपण आत्ता तरी हे करू शकतो जोपर्यंत ह्या रेंजचा ब्रेकआउट भेटत नाही तोपर्यंत. आणि आपण 3 मंथ मध्ये जसं बघितलं, जसं की हा एक मेजर सपोर्ट आहे ज्याला मार्केट सपोर्ट फेस करते. आणि वरून जो 21 ईएमए आहे त्याला बरोबर मार्केट रेजिस्टन्स फेस करते. बघा 21 ईएमए ला टच केलं खाली आलं, टच केलं खाली आलं. सेम ॲज इट इज स्ट्रक्चर तसंच बनते. आणि आपण पण तेच प्लॅन करतोय की त्या 21 ईएमए पाशी जर आलं वरून म्हणजे थोडं वर जाऊन परत नंतर खाली क्लोज दिली तर इथे एक एंट्री बनू शकते युरो यूएसडी मध्ये. आता नेक्स्ट पेअर बघूया आपण. नेक्स्ट पेअर आहे एनझेडडी, युरो एनझेडडी. यामध्ये सध्याला तरी मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स फेस करताना दिसते. आपण जर मंथली मध्ये बघितलं, मंथली मध्ये पण चांगलं स्ट्रक्चर वाढलेलं आहे. मार्केट ह्याच रेजिस्टन्सला टच करून खाली येते, इथूनच खाली येते, टच करून खाली येते. आता जर आपण हे लावलं, मार्केट इथं टच केलं नंतर खाली आलं, नंतर मार्केट एक लोअर लो बनवला, नंतर मार्केट त्याच रेजिस्टन्स फेस केला आणि खाली आलं, नंतर मार्केट त्याच रेजिस्टन्स फेस केला आणि खाली आलं. आताही मार्केट तेच आहे, फक्त इथं काय होते बघा, इथं बायर्स भरपूर होते, इथं थोडं कमी कमी झाले, त्यानंतर इथं पण कमी झालेत बायर्स आणि वरून सेलर पण कमी कमी यायला लागले. आता जो इथं असे एक ट्रेंड लाईन ही येऊ शकत, जो आता इथं विन होणार आहे तो कोण असेल त्यासाठी आपण वीकली मध्ये बघूया. वीकली मध्ये एक स्ट्रक्चर फॉर्म व्हायला लागले जे की लोअर लोचं स्ट्रक्चर आहे आणि रिट्रेसमेंट पण होऊ शकते. म्हणजे ह्याची रिट्रेसमेंट 0.3% आसपास आहे आता मार्केट. आता जर आपण डेली मध्ये बघितलं तर डेली मध्ये हे ना एक काइंड ऑफ डबल टॉप पॅटर्न बनला आहे आणि तोही कुठं रेजिस्टन्सला. 4 आवर मध्ये जर आपण बघितलं तर 4 आवर मध्ये मार्केटनं रिटेस्ट घेऊन 38 रिटेस्ट घेऊन खाली आलेलं आहे आणि मार्केट इथं लोअर लो तयार करायला लागलेलं आहे.
आपली एंट्री कशी प्लॅन होईल इथं? तर ही कॅन्डल जर ह्याच्या खाली क्लोज झाली तर फर्स्ट टार्गेट आपलं अनवॉन्टेड राहील. सेकंड टार्गेट ही नेकलाईन राहील. म्हणजे तो जरी क्लोज झाली तरी फर्स्ट टार्गेट 120 पिप्सचा आहे, नंतर 250 पिप्स आहे. स्टॉप लॉस एकदम छोटा राहील आपला, जो की असेल अराउंड 80 पिप्सच्या आसपास. आणि थर्ड टार्गेट इथपर्यंत राहील. म्हणजे फॉल एक येऊ शकतो यात युरो एनझेडी मध्ये. आता वेट करूया, बघूया. तर ह्याच्यात फॉल आलाच तर आपण कसा कॅप्चर करतो, त्याला खाली येऊन परत रिटेस्टची वाट बघायची का ह्याच कॅन्डलला शॉर्ट करायचं. रिटेस्टची जरी वाट बघितली तरी काय अडचण नाही, पण मला असं वाटतंय की ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण रिटेस्टची वाट बघायलाच पाहिजे. त्यानंतर आपण एक शॉर्ट करू शकतोय, म्हणजे स्टॉप लॉस छोटा भेटेल. 4 आवरला बघितलं तर 4 आवरला पण सेम स्ट्रक्चर आहे. पण ह्या बाईंगला आपण इग्नोर करू शकत नाही. त्याच्यामुळं ह्याच्या 50% पर्यंत 61% पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. येऊ शकते इथपर्यंत मार्केट, काही विषय नाही. युरो एनझेडी मध्ये आपण एक शॉर्ट पोझिशन बघत आहे, जे की अराउंड रिट्रेसमेंटला आपली एंट्री असेल. आणि आपलं टार्गेट हे असेल. इथनं तर जीबीबी एनझेडी ला आपण 3 मंथ मध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की 6 मंथला असं दिसून येते की मार्केट एक लोअर लो स्ट्रक्चर मध्ये जाऊन आहे, म्हणजे सेलिंग प्रेशर आहे मार्केटमध्ये. पण ह्या लो नंतर लो बनला नाही, हा लो नंतर हा लो, त्याच्यानंतर हायच बनत राहिलाय मार्केटमध्ये. आणि एक कन्सल्टेशन टू हायर आहे असं स्ट्रक्चर मार्केटनं तयार केलंय. आता मार्केट ज्या कंडिशनला आहे ती हायर हाय आहे, म्हणजे हायर हाय बनवते. पण ह्या सेलिंगला आपण इग्नोर करू शकत नाही, जी की आता 0.5% आहे. कारण स्ट्रक्चर पूर्ण बेरीज आहे. जोपर्यंत हा हाय ब्रेक लोअर हाय ब्रेक होत नाही तोवर एक स्ट्रक्चर बुलिश साईन दाखवणार नाही. आज जर आपण मंथली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मंथली मध्ये आत्ता जिथून रिजेक्शन घेतलंय तिथंच आपली अनवॉन्टेड कॅन्डल ही आहे. अनवॉन्टेड कॅन्डल आहे, प्लस सपोर्ट ही बनत आहे तिथे. आणि हायर हाय स्ट्रक्चर पण इथंच फॉर्म होत आहे. खालून ईएमए पण आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये बघूया आपण. वीकली टाइम फ्रेम मध्ये मार्केट नाही, पोलीस मार्केट वीकली टाइम फ्रेम मध्ये हायर हाय बनवत वर चालले आहे. 0.5% ला परतीनं रिटेस्ट करून डेली बघूया. 0.61% मार्केट होल्ड करत आहे आता. जीबीबी एनझेडी
इथून एक चान्सेस आहेत की एक अपसाइड मुवमेंट येईल, जी की मार्केट आता डबल बॉटम बनवून नंतर असं काही स्ट्रक्चर बनवलं. सॉरी, मार्केटने आता काय केले, फॉल इथे हाय बनलाय, ह्या लो पेक्षा हा हाय बनलाय. नंतर मार्केट ब्रेकआउट देऊन रिटेस्ट असंच स्ट्रक्चर फॉर्म होऊ शकते मार्केटमध्ये. का तर मार्केट इथे लो, नंतर ह्या लो आणि हा हाय बनलाय आणि हा हाय सपोर्टला बनलाय. हे महत्वाचं आहे. 0.61% हा ऍक्ट ॲज अ सपोर्ट. त्याच्यामुळे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. इथून एक अपसाइड मुवमेंट येऊ शकते, पण ती कधी हायर हाय स्ट्रक्चर बनवून ह्या नेकलाईनचा ब्रेकआउट देऊन नंतर रिटेस्टला येऊन नंतर एक मुवमेंट येऊ शकते. जीबीबी एनझेडी मध्ये आपण बाय साईडला प्लॅन करत आहे. वरूनही सेलिंग आले, ह्याचाही विचार करू शकतोय आपण की कुठपर्यंत आपलं टार्गेट असू शकते. 0.5% पर्यंत, म्हणजे अराउंड अराउंड एक 100-150 बिप्सचं छोटंसं टार्गेट आहे. जीबीपी जेपीवाय, जीबीपी जेपीवाय मध्ये परफेक्ट स्ट्रक्चर बनलेलं आहे. परफेक्ट, जिथं आपण एंट्री घेऊ शकतो. असं आपण एंट्री घेऊ शकतो असं स्ट्रक्चर बनलेलं आहे. लोअरला स्ट्रक्चर पण एक फॉर्म झालेला आहे. आता इथं आपण काय एंट्री घेऊ शकतोय, याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपण पहिल्यांदा त्याला मोठ्या टाइम फ्रेम वरनं चेक करूया. मार्केट नेकलाईन कशी आहे, डबल बॉटमची नेकलाईन हे म्हणू शकतो आपण याला. 3 मंथ मध्ये वर जाऊन खाली सस्टेनेबल नाही मार्केट. मार्केटमध्ये काय झालंय, लोवर हा हाय म्हटला, त्यानंतर हा हाय म्हटला, रिटेस्ट, रिटेस्ट, अगेन रिटेस्ट. मार्केट इथून एक फॉल करू शकते. मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकते. ज्याप्रमाणे मार्केट 0.61%च्या खाली क्लोजिंग द्यायला लागले, त्याप्रमाणे एक फॉल इथपर्यंत एक्सपेक्टेड आहे, 700-800 बिप्सचा. ईएमए पर्यंत पण येऊ शकते, पण थोडस खाली येऊ शकते त्याच्या, असं वाटते. लोअर लो आहे, एक रिट्रेस